नमस्कार, मी तुषार मनोहर पुयाळ, फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। कराळे सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण जो तुम्हाला येणाऱ्या समजा येणाऱ्या ज्या परीक्षा भावी परीक्षा त्याच्यामध्ये जो लागणारा जो कंटेंट आहे तो फ्रीमध्ये आपण या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देत आहे। तसेच समोरच्या 1 फेब्रुवारीपासून समजा हे जे लेक्चर राहतील ते कंटिन्यू आपल्या दुसऱ्या चॅनलवरती राहतील, कारण या चॅनलवरती खूप बराचसा लोड येतो, त्याच्यामुळे या चॅनलवरचे हे जे लेक्चर आहे कंटिन्यू ते दुसऱ्या चॅनलवरती घेण्यात येतील। मागच्या आतापर्यंत समजा जो जीएचा पार्ट आहे तो मी कव्हर करून देणार आहे तुम्हाला। आतापर्यंत जो आपण सायन्समध्ये जो पार्ट आहे जवळपास 9 टॉपिक या ठिकाणी आपण आतापर्यंत कव्हर केलेला आहे, ठीक आहे। म्हणजे जनरली 6 लेक्चर झाले, त्याच्यामध्ये 9 टॉपिक कव्हर झालेले आहे आपले। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की जो मागचा जो आपण टॉपिक घेतला होता जीवाणू व जीवाणूजन्य रोग आहे की नाही, तो या टॉपिक मधला समजा जे आपले समजा आरोग्यशास्त्र आहे, आरोग्यशास्त्रामध्ये जो प्रकार पडते जे आरोग्यशास्त्र आहे, आरोग्यशास्त्रामधला पहिला टॉपिक हा येतो रोग लक्षणे रोगाचे प्रकार, हा टॉपिक येतो पहिला। त्याच्यानंतर दुसरा टॉपिक तो येतो की जो आपण पहिले घेतलेला आहे, म्हणजे याच्या ठिकाणी जो दुसरा टॉपिक होतो त्या ठिकाणी आपण पहिला घेण्यात आला होतो, तर या ठिकाणी आपण पहिला घेऊन घेऊ, त्याच्यामुळे मग त्याची जी आहे लिंक आहे ते व्यवस्थित तुम्हाला लागत जाईल, ठीक आहे। सुरुवात करू आपण आपल्या पहिल्या टॉपिकला समजा आरोग्यशास्त्राच्या रोग लक्षणे चिन्हे व रोगांचे प्रकार। याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपण समजून घेऊ रोग, त्याचे लक्षणे, त्याचे चिन्हे व रोगांचे प्रकार हे कशानुसार केले जाते ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊ। काय रोग म्हणजे काय असते, रोगाचे सिम्पटम्स काय आहे, त्याचे चिन्ह काय आहे, त्याचे लक्षण काय आहे, किंवा त्याच्यानंतर त्याच्यानुसार जे पडणारे प्रकार आहे ते या ठिकाणी आपण लक्षात घेऊ, ठीक आहे। या ठिकाणी आता लक्षात घ्यायचं माझी जर स्पीड तुम्हाला जर जास्त वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, स्पीड जास्त आहे मी थोडं कमी करत मी कमी करून टाकेल, ठीक आहे। या ठिकाणी रोगाला डिसीज असे म्हणते इंग्लिशमध्ये, ठीक आहे। त्याचं सिम्पटम्स म्हणजे लक्षणे, त्याच्यानंतर साईन म्हणजे चिन्हे, व त्याच्यानंतर टाइप्स ऑफ डिसीज म्हणजेच त्याचे रोगांचे प्रकार हे आपण पाहू, ठीक आहे। झालं काय की WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, ठीक आहे। WHO म्हणजे याच्यावर हमखास प्रश्न येतो, WHO याची तुम्ही स्थापना कुठे झाली, याचं हेडक्वार्टर कुठे आहे हे या ठिकाणी तुम्ही सर्च करून बघून घ्यायचा, ठीक आहे। नसेल तर मी तुम्हाला सांगेन, ठीक आहे। WHO ने याची व्याख्या केलेली आहे, काय आरोग्याची व्याख्या केली, आरोग्याची व्याख्या काय केली तर त्यांनी काय सांगितलं, रोगाचा नुसता अभाव म्हणजे रोगाचा एखादा समजा आपल्या शरीरामध्ये रोग आहे तो नुसता अभाव म्हणजेच आरोग्य नव्हे तर शारीरिक मानसिक व सामाजिकरित्या अपूर्णता चांगले असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय। लक्षात ठेवा या ठिकाणी 3 घटक येतात, कोणकोणते, शारीरिक, दुसरं मानसिक आणि तिसरं सामाजिकरित्या पूर्णता चांगले असण्याची स्थिती म्हणजेच आरोग्य होय। या ठिकाणी लक्षात द्या 3 गोष्टी येतात, 3 गोष्टी कोणत्या, एक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक, या तिन्ही गोष्टी जर असेल तरच आपलं आरोग्य चांगलं आहे असं या ठिकाणी कोण म्हणते तर WHO म्हणते। का बरं म्हणते, शारीरिक म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये अंतर्गत जे क्रिया असतात त्या जर सुरळीत असेल म्हणजे त्याच्यावर जर आपलं जर शरीर जर चांगलं असेल, जर ते चालणारी जी क्रिया आहे ती सुरळीत आहे असं म्हटलं जाते। दुसरे म्हणजे आपली मानसिक स्थिती म्हणजे की आपली जी समजा विचार करण्याची पद्धत आहे किंवा जी आपली समजा समाजासोबत रिॲक्ट करण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा कशी असली पाहिजे, सामाजिक म्हणजे पूर्णतः चांगली असली पाहिजे। तिसरं म्हणजे जे आपले सामाजिक घटक, आपण या समाजामध्ये जगतो कसं आहे का नाही, आपलं राहणीमान कसं आहे, आपलं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड कसं आहे, याप्रमाणे हे सामाजिकरित्या जे आहे ते या ठिकाणी आपल्याला डिपेंड असते, ठीक आहे। हे 3 महत्त्वाचे घटक कोण सांगितलेले आहे, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन या ठिकाणी सांगितलेलं आहे, लक्षात ठेवायचं, ठीक आहे। दुसरा म्हणजे आरोग्य आता या ठिकाणी नेक्स्ट पॉईंट आपण कव्हर करू, आरोग्य व्यवस्थित असण्यासाठी आर्थिक व सामाजिक घटकही तितकेच गरजेचे असतात, म्हणून आरोग्य हा मूलभूत मानवी हक्क आहे म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपले जे समजा हे कोणकोणते जे सांगितलेले आपल्या WHO नी म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने जे सांगितलेले आहे, शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या पूर्ण चांगले असण्याची स्थिती म्हणजेच आरोग्य होय। हे जे वरचे 3 घटक आहे हे पूर्ण करण्यासाठी काय लागतात आपल्याला, तुम्ही इथं लक्षात ठेवू शकता। बघा इथं काय सांगितलेलं त्यांनी, आर्थिक आणि सामाजिक, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आर्थिक हा घटक सर्वात महत्त्वाचा आहे की नाही। आरोग्य व्यवस्थित असण्यासाठी
आर्थिक व सामाजिक घटकही तितकेच गरजेचे असतात. म्हणून काय केलं त्यांनी, आरोग्य हा मूलभूत मानवी हक्क म्हणून जाहीर करण्यात आला. याच WHO काय केलेलं आहे, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन काय केलं आहे, तर आपलं आरोग्य हा आपला मूलभूत हक्क आहे असं त्यांनी त्यांच्या गॅझेटमध्ये किंवा त्यांच्या परिपत्रकामध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. काय सांगितलेलं आहे, तसेच मूलभूत हक्कामध्ये सुद्धा आपलं आरोग्य राखणे आपल्या कलमामध्ये सुद्धा येते, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे मूलभूत हक्क आहे तो या ठिकाणी लक्षात ठेवायचा. आपल्याला आरोग्य आपल्या प्राप्त झालं पाहिजे, ही आपली इच्छा असते, म्हणजे आपला मूलभूत हक्क आहे तो आपण मिळवला पाहिजे, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. नेक्स्ट टॉपिक कव्हर करू आपण. आता याची व्याख्या काय आहे, तर याची व्याख्या म्हणजे आपला रोग म्हणजे नेमकं काय, आपण हे या व्याख्येच्या नुसार क्लिअर करू. रोग म्हणजेच काय, तर शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीय शरीरातील महत्त्वाच्या जैविक कार्यात अडथळा होय. काय होते की आपल्या शरीरामध्ये शरीरात्मक किंवा मानसशास्त्रीय आपले जो शरीर आहे, शरीरमध्ये जे बॉडीमध्ये काय इन्फेक्शन झालं ते शरीर क्रियात्मक झालं. आणि मानसशास्त्रीय म्हणजे जे आपल्या समजा वरून दिसत नसते, पण मेंटली जर आपण एखाद्या ठिकाणी हे असून डिसऑर्डर, मेंटली जर डिसऑर्डर असतील, समजा कोणाला सांगितलेलं समजत ते आपण मंदबुद्धीपणा म्हणू, किंवा त्यांना किंवा कोणाकोणाला थरथरणे किंवा कापणे, हे याचेच प्रकार पडतात. ठीक आहे, ते मानसशास्त्रीयमध्ये येतात. किंवा त्यांची विचार करण्याची शैली वेगवेगळी असते, त्याला मानसशास्त्रीमध्ये मोडल्या जाते. ठीक आहे, तर हे शरीर क्रियात्मक महत्त्वाचे जैविक कार्य, जे आपले जैविक कार्य रोजचे जे चालते त्याच्यामध्ये जे येणारा अडथळा आहे या कार्यामुळे, या दोनमुळे, तर याला काय म्हणतो आपण, रोग असे म्हणतो. या ठिकाणी ही व्याख्या लक्षात ठेवायची आहे. तर ऑब्विसली की याचे लक्षणं बघू आपण. महत्त्वाचं म्हणजे याचे लक्षण काय, सिम्पटम्स काय. लक्षणे म्हणजेच याला सिम्पटम्स असे म्हणतात. हालाकी हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं, लक्षणे हे सारखी असू शकतात. ठीक आहे, लक्षणे हे सारखी असू शकतात, पण चिन्हे हे वेगवेगळीच असतात. प्रत्येक रोगाची जे चिन्हे आहे ते वेगवेगळी असतात. लक्षणे कशी असतात, ही सारखी असतात, सारखी असू शकतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. हे कशी असू शकतात, सारखी असू शकतात. आणि जे चिन्ह आहे हे डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येऊ शकतो. आपल्या याच्यावरती जो फोकस आहे आरोग्यशास्त्रावरतीच, तो सर्वात जास्त 40 आणि 50 हे जे आरोग्य येणार आहे, आरोग्य भरती, याच्यावरती जास्त फोकस आहे आपला. ठीक आहे, आणि सोबत आपल्याला हे कंबाईनला सुद्धा कमी पडणार आहे. लक्षण काय याची तर बघू आता. एखाद्याला आजारी किंवा अस्वस्थ करणारे शरीरातील बदल म्हणजेच रोगाची लक्षणे होय, हे या ठिकाणी लक्ष ठेवायचे. रोगाची लक्षणे काय आहे, समजा इथं काय सांगितलं त्यांनी, आजाराची किंवा अस्वस्थ करणारे, ज्या वेळेस आपल्याला आजार होतो त्यावेळेस आपण अस्वस्थच असतो. ठीक आहे, किंवा म्हणजे अस्वस्थ करणाऱ्या शरीरातील जो बदल होतो, शरीरातील जो आपला बदल होतो, समजा आपल्याला ताप येणे, ते समोर सांगितलेलं आहे आपल्याला, म्हणजेच रोगाची लक्षणे होय. जी रोगाची लक्षणे आहे ते या ठिकाणी त्याला म्हणतात. तर लक्षणे हे रोगाचे अस्तित्व सूचित करतात, परंतु नेमका कोणता रोग झाला आहे हे कळतेच असे नाही. काय होते, एखाद्या वेळेस काय होते, आपलं पोट दुखते, डोकं दुखते, मळमळ होते, छातीत असं दाबल्यासारखं होते, ते हे काय रोगाची लक्षणे आहे. परंतु त्या रोगावरून आपल्याला कोणता रोग झाला हे कळतेच असं नाही आहे की नाही. काही रोगाची लक्षणे हे काय सारखीच असतात. त्याच्यामुळे काय होते की पोट दुखणे, छाती दुखणे किंवा मळमळ होणे, डोकं दुखणे, अंगातनी अस्वस्थ वाटणे, ही लक्षणे सारखी असू शकतात. त्याच्यामुळे काय आहे की तो कोणता रोग झालाय, म्हणजे कोणता रोग झालाय तो कळतेच असे नाही, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. कशावरून, यावर. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट क्लिअर करू. निरनिराळ्या रोगाची लक्षणे. काय सांगितलं, जे निरनिराळे रोग आहे, रोग काय एकच प्रकारचा असतो का, एक नाही, अनेक रोग आहे, हजारो रोग आहे, त्याच्यामध्ये त्याची जे लक्षणे आहे ही सारखीच असू शकतात. हे तुम्हाला मी वरतच सांगितलं. याचं काय, ही जी लक्षणे आहे ही कशी असू शकतात, ही सारखीच असू शकते, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. दुसरं महत्वाचं म्हणजे उदाहरणार्थ डोके दुखणे, तुम्हाला सांगितलंय डोके दुखणे, त्याच्यानंतर पोट दुखणे, भूक न लागणे, इजा होणे इत्यादी काय होते की ही जी लक्षणे ही सारखीच असू शकते. आपल्याला जनरली कोणत्या याच्या स्टेजमध्ये काय होते की आपली समजा पोटाचा जर विकार म्हणजे आपला कोणता जर डिसीज झाला ही लक्षणे सर्रास दिसून येतात. जसं की आता सार्स येऊन गेला किंवा कोरोना येऊन गेला, कोरोना व्हायरस, त्याच्यामध्ये पण हे सिम्पटम्स दिसत होते तुम्हाला, आहे का नाही. डोके दुखणे, भूक न लागणे, वास न येणे, हे जी लक्षणं आहे हे काही प्रमाणात सारखी असू शकतात तुम्हाला. आता नेक्स्ट पॉईंट कव्हर करू. आता चिन्हे म्हणजे साईन म्हणजेच काय की त्या शरीर हे तर आपले लक्षणे झाले. कोणकोणते, डोके दुखणे, ताप येणे, दाब वाटणे किंवा पायाला गोळे येणे, पटकी येणे, त्याच्यानंतर मळमळ वाटणे, हे काय आपले लक्षणे आहे. पण याच्यानंतर चिन्हे काय असू शकतात, मग
चिन्हे काय असतात, पर्टिक्युलरली ज्या पार्टला तो झालेला आहे, समजा की सपोज माझ्या समजा या हाताला समजा माझ्या काही हे झालेलं आहे, ज्या ठिकाणी समजा संसर्गजन्य रोग किंवा काही गचकरणा टाईप समजा झाले, तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल गचकरणासारखं जर झालं असेल ते असं गोल गोल रिंग सारखं येतं, आहे की नाही. ते ऑब्व्हियसली चिन्ह आहे आणि त्या चिन्हावर तुम्हाला डायरेक्ट डॉक्टर काय सांगतात, रेफर करतात की तुम्हाला अशा पद्धतीचं काय म्हणते फंगल इन्फेक्शन झालं आहे किंवा त्याचे जे प्रकार असतात त्याच्यामध्ये पण सुद्धा बरेच प्रकार पडतात, ते तुम्हाला झालेले आहे, ते डॉक्टर सुचवतात. आता चिन्हेच म्हणजे काय तुम्हाला समजलेलं असेल. चिन्हेच म्हणजे जे आपल्या शरीराचे सिम्पटम्स नाही, जे आपल्या शरीरावरती जे पुरळे किंवा बाकी काही असतात ते या ठिकाणी बघू आपण. लक्षणाच्या आधारे डॉक्टर रोगामध्ये जे काही पाहतो त्याला चिन्हे असे म्हणतात. आता डॉक्टरचे काय असते, लक्षणाच्या आधारे डॉक्टर आपल्या रोग्यामध्येच म्हणजे मानवाच्या शरीरामध्ये, ठीक आहे, जो काही पाहतो त्याला काय म्हणतो आपण, चिन्हे म्हणतो. चिन्हे हे विशिष्ट आजाराची निश्चित निर्देशक असतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. काय म्हणले त्यांनी, चिन्हे हे विशिष्ट आजाराची निश्चित दर्शक असतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. चिन्हे आणि मागं जे आपण बघितलेलं काय लक्षणे ही सारखी असतात लक्षणे, प्रत्येक रोगाची सारखी असू शकतात लक्षणे. पण हे काय यांनी काय सांगितलं, ज्या रोगाची जो रोग झाला त्याची जी चिन्ह असतात ते त्याचीच असतात, हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. म्हणजे चिन्हावरून नेमका कोणता रोग झाला आहे हे कळते. सायन्स आर इंडिकेटर ऑफ डिसीज यांनी हे सांगितलेलं आहे की जे चिन्ह असतात ते पर्टिक्युलरली आपल्या जो रोग झालेला आहे तो त्याचे निर्देशक असतात, हे या ठिकाणी हे झाले त्यांनी सांगितलेलं आहे. आता नेक्स्ट पॉईंट कव्हर करू आपण. प्रत्येक आजाराची चिन्हे ही ठराविक असतात, म्हणजे साधारणतः निरनिराळ्या रोगाची निरनिराळे चिन्हे असतात. यांनी हेच पॉईंट हा ठिकाणी खाली कव्हर केलेला आहे. त्यांनी काय सांगितलं, प्रत्येक रोगाची चिन्हे ही वेगवेगळी असतात. म्हणजे हा रोग जर झाला असेल त्याची चिन्हे ती आणि हा रोग झाला असेल त्याची चिन्हे वेगळी, म्हणजे ह्या ठिकाणी हे सांगण्यात आलं आहे. आता नेक्स्ट पॉईंट कव्हर करू आपण. रोगाची चिन्हे रोगजंतूंनी शरीरातील ज्या अवयवाला घेरले आहे त्यावर अवलंबून असतात. या ठिकाणी हा महत्वाचा पॉईंट आहे. रोगाची जी चिन्हे आहे, रोगाची चिन्हे रोगजंतूंनी शरीरातील ज्या अवयवाला घेरले आहे त्यावर अवलंबून असतात. म्हणजे ज्या शरीराच्या पार्टला समजा एखादा पार्ट आहे, समजा एखादा पार्ट किंवा आपला लंग्स आहे, फुफ्फुस एकच आहे, किंवा हृदय आहे, किंवा आपली किडनी आहे, ज्या काही समजा एखादी आपण जर फुफ्फुस जर घेतलं त्याला जर घेरलं असेल त्यांनी, तर त्याच्यावरती त्याची जी चिन्हे दिसतात त्याच्यावरून तो रोगाचं निदान केलं जाते. या ठिकाणी त्यांना ते सांगायचं आहे. उदाहरणार्थ फुफ्फुसाचा जर दाह झाला आपल्याला की म्हणजेच खोकला. फुफ्फुसाला जर एखाद्या समजा व्हायरसने समजा घेरलं असेल तर आपण फुफ्फुसाचा दाह किंवा त्याला खोकला म्हणतो. तसेच यकृताला जर दाह झाला असेल तर यकृताचा दाह म्हणले जाते. डोळे पिवळे पडणे आहे की नाही, ते पर्टिक्युलरली डोळे पिवळे जर पडले तर आपल्याला माहिती आहे की डोळे येतात किंवा त्याच्यावरून ते निर्देशक असतात. डोळे पिवळे पडणे म्हणजेच काय, पिलिया झाला असे आपण म्हणतो, ठीक आहे. आपल्या हातपाय नख पिवळे होणे किंवा डोळे पिवळे होणे, आपल्या हातावरची जी स्किन आहे ती पिवळसर दिसू लागणे म्हणजेच त्याला आपण पिलिया असे म्हणू शकतो, ठीक आहे. ते काय आपले चिन्हे दर्शवितात, ठीक आहे. यकृताचा दाह झाला की डोळे पिवळे पडतात. जो आपला यकृत आहे, यकृताचा जर दाह झाला आपल्याला, यकृताचा दाह म्हणजे यकृताचा जर आपल्याला डिसीज जर झाला तर त्याच्यामध्ये काय होते, जे आपले डोळे असतात ते पिवळे पडू लागतात. त्यावरून ते इंडिकेट आहे की ते डॉक्टर लगेच समजून जातं की याला यकृताचा दाह झाला आहे, ठीक आहे. शरीरातील पोकळ्यात पाणी साचणे इत्यादी हे काय आपल्या चिन्हे आहे. कशाची, तर रोगाची चिन्हे आहे. आता याच्यामधला नेक्स्ट पार्ट आपण कव्हर करू. निरनिराळ्या रोगाची लक्षणे समान असू शकतात, परंतु निरनिराळ्या रोगाची चिन्हे हे मात्र निरनिराळीच असतात, हे या ठिकाणी तुम्हाला मी पहिलेच सांगितलेलं आहे. आणि या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. आता नेक्स्ट पाहू, रोगांचे प्रकार पाहू. टाइप्स ऑफ डिसीज. रोगांचे प्रकार म्हणजे रोगांचे प्रकार कशानुसार केले जातात ते या ठिकाणी आपण कव्हर करू, ठीक आहे. रोगांचे प्रकार कालावधीनुसार रोगाचे प्रकार पडतात. कालावधीनुसार हा शॉर्ट कालावधी आहे, हा मीडियम कालावधी आहे, हा लॉंग कालावधी आहे, म्हणजे अशानुसार सुद्धा याचे प्रकार पडतात. दुसरं म्हणजे प्रसारानुसार. प्रसार कसा आहे याचा, प्रसारानुसार सुद्धा याचे प्रकार पडतात. तुम्हाला आता मी येणारे म्हणजे जे लेक्चर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. रोगाच्या कारणावरून सुद्धा म्हणजे रोगाचे प्रकार पडतात, हे या ठिकाणी लक्ष ठेवायचे. आणि चौथा पॉईंट म्हणजे रोगजंतूच्या प्रकारानुसार रोगाचे प्रकार पडतात, हे पण आपण बघितलेलं आहे. याच्यातलं म्हणजे आपण याच्यातनी हे जे बघितलंय रोगजंतूच्या म्हणजेच की जीवाणू आणि विषाणू आहे का नाही, जीवाणू व विषाणू.
याच्यामधला जो आपण जीवाणू आहे तो पार्ट मागच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केला आहे, तोच आहे. रोगजंतूच्या प्रकारानुसार जे रोगाचे प्रकार पडतात तेच त्याच्यानुसारच पडतात. हे या ठिकाणी आपण मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलं आहे. आता एक एक आपण याच्यामधला जो एक एक पॉईंट आहे तो एक एक पॉईंट या ठिकाणी कव्हर करू, म्हणजे तुम्हाला याच्यावरती पर्टिक्युलरली म्हणजे लक्षात येईल आणि येणारे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थितरित्या हँडल करता येईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे आता कालावधीनुसार रोगाचे प्रकार. ठीक आहे. आता कालावधीनुसार जर बघितले याच्यामध्ये 3 कालावधी पडतात, ते कोणकोणते आपण बघू. ठीक आहे. एखादा रोग व्यक्तीच्या शरीरात किंवा काळ बाधित राहतो यावर, किती काळ बाधित राहतो यावर रोगाचे 2 प्रकार पडतात. कोणकोणते? एक तीव्र रोग म्हणजे ऍक्च्युअल डिसीज, म्हणजे तीव्र रोग म्हणजे याच्यामध्ये तीव्र रोग कसा आहे ते आपण बघू. ठीक आहे. जे रोग शरीरात कमी कालावधीसाठी राहतात अशा रोगांना तीव्र रोग म्हणतात. जे रोग शरीरात कमी कालावधीसाठी राहतात त्यांना आपल्या शरीरात जो रोग कमी कालावधीसाठी राहतो त्याला काय म्हणतो आपण? तीव्र रोग म्हणतो. हे रोग चटकन बरे, याला काय सांगतो आपण? हे रोग काय चटकन बरे होतात, नाहीतर रोग बरा न होता माणूस दगावतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी काय म्हणतो? जे तीव्र रोग कायला म्हणतात? ऍक्च्युअली डिसीज कायला म्हणतात? ऍक्यूट डिसीज कायला म्हणतात? तर जे रोग शरीरात कमी कालावधीसाठी राहतात अशा रोगांना तीव्र रोग म्हणतात. आणि या रोगाचं काय असते की हे रोग चटकन बरे होतात, म्हणजे डायरेक्ट जर बरे झाले तर पटकन बरे होतात, नाहीतर एक तर त्या कारणामुळे माणूस दगावून जातो. जसा की हे आपला कोरोना व्हायरस आला, आपल्याला झाला. जनरली तो 1 ते 1.5 एका महिन्याचा पिरियड घेत होता. समजा बरा होण्यासाठी 15 दिवसाचा, नाहीतर माणूस दगावत होता. या ठिकाणी लक्षात घ्यायचं. ठीक आहे. याच्यामध्ये इबोला जो व्हायरस आहे तो, त्याच्यानंतर स्वाईन फ्लू, त्याच्यानंतर कॉलेरा, हे एकतर बरे होतात नाहीतर माणूस तरी दगावतो. ठीक आहे. आता नेक्स्ट घेऊ जुनाट रोग म्हणजे क्रोनिक डिसीज. यालाच काय म्हणतो आपण? क्रोनिक डिसीज म्हणतो. जुना जे रोग असतो त्यालाच क्रोनिक डिसीज म्हणतात. यावरती डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. ॲक्यूट डिसीज मध्ये कोणकोणते येतात आणि क्रोनिक डिसीज मध्ये कोणकोणते येतात, या ठिकाणी तुम्ही हे जे त्याची उदाहरणे आहे ते तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आता नेक्स्ट पॉईंट कव्हर करू आपण, म्हणजेच क्रोनिक डिसीज. ठीक आहे. या ठिकाणी जे रोग शरीरात खूप काळासाठी राहतात किंवा संपूर्ण आयुष्यभर आपल्या शरीरामध्ये आपल्या संपूर्ण आयुष्यभर ते बरे होत नाही त्यांना जुनाट रोग असे म्हणतात. या ठिकाणी लक्षात ठेवा. जुनाट रोग का बरं म्हणतात? की जे रोग आपल्या शरीरातनी खूप दिवस राहतात, म्हणजे जवळपास ते त्यांची हे असते लाईफ टाईम ते 25 ते 30 वर्षाच्या वरत असते, त्यांना काय म्हणतो आपण? जुनाट रोग म्हणतो. जनरली 5 वर्षाच्या वरत जर एखादा रोग आपल्या शरीरामध्ये किंवा 3 ते 5 वर्षाच्या वरत आपल्या शरीरामध्ये जर राहिला त्याला आपण जुनाट रोग असे म्हणतो. ठीक आहे. हा रोग व्यक्तीच्या शरीरात खूप काळ राहतो व शेवटी खूप प्रयत्नानंतर, हा रोग काय शरीराच्या काळात खूप काळ राहतो व शेवटी खूप प्रयत्नानंतर बराही होऊ शकतो, नाहीतर याच रोगाने रोगी दगावतो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. याच रोगाने रोगी दगावतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवा. उदाहरणे कोणकोणती आहे? तर मधुमेह. आपल्याला माहित आहे आपला जो भारत देश आहे तो डायबिटीजचा हब मानला जातो, म्हणजे सर्वात जास्त गोड खाणारे गोड बोलणारे हे आपल्या भारतामध्येच असतात. ठीक आहे. त्याच्यामुळं डायबिटीजचं प्रमाण हे भारतामध्ये जास्त आहे. माहिती आहे आपल्या जे याच्यामध्ये आहे गोड खाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे भारतातील जवळपास याच्यामध्ये जर अर्धी जरी पॉप्युलेशन जर पकडली समजा तुम्ही, म्हणजे अर्धी म्हणता येणार नाही पण बऱ्याच प्रमाणात 4 पैकी 2 लोक सुद्धा आपल्याला समजा डायबिटीजचे इथे नवीन आपल्याला आढळतील. कर्करोग म्हणजेच कॅन्सरने खूप सारे प्रभावित आहे की नाही? आपल्याला माहित जर आहे कॅन्सर सुद्धा आता खूप मध्ये याच्यातनी फैलत आहे, कारण जे आपले खानपान हे जे आहे ते रासायनिक क्रियेमुळे सुद्धा याच्यावर खूप परिणाम पडतो. आणि क्षयरोग हा सुद्धा काय आहे? क्षयरोग सुद्धा काय याच्यामध्ये येतो? कशामध्ये येतो? क्रोनिक डिसीज मध्ये येतो. ठीक आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. क्रोनिक डिसीजची उदाहरणं जर सांगा म्हणलं तुम्हाला किंवा क्रोनिक डिसीजची जर उदाहरण ओळखा म्हणलं तर हे तुम्हाला आलं पाहिजे. कोणते याच्यामध्ये? मधुमेह म्हणजे डायबिटीज, कर्करोग म्हणजे कॅन्सर, क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस आणि लठ्ठपणा म्हणजे ओबेसिटी. लठ्ठपणा जनरली आपण म्हणतो की मी लठ्ठ झालो किंवा कोणी जर लठ्ठ असेल, हा एक रोगाचाच प्रकार आहे, पण जनरली याच्यापासून जास्त हे होत नाही आपल्याला. पण जनरली त्याच्यामुळे लठ्ठपणामुळे काय होतं, जे आपले गुडघे आहे, बाकीचे जे डिसीज आहे किंवा आपले हालचाल मंद होते त्याच्यामुळे बाकीची पण डिसीज आपल्याला उद्भवतात. त्यामुळे जे ओबेसिटी हा एक लठ्ठपणा सुद्धा हा एक काय रोग आहे, आणि तो कोणता रोग आहे तर क्रोनिक डिसीज मध्ये मोडला जातो. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पॉईंट क्लिअर करू आपण. प्रसारानुसार रोगाचे प्रकार.
आता प्रसारानुसार रोगाचे किती प्रकार पडते ते या ठिकाणी लक्ष ठेव. प्रसारानुसार काय होते, प्रसारानुसार या ठिकाणी तीन प्रकार पडतात, 1 2 3. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. प्रसारानुसार जर बघितलंय आपण, प्रसारानुसार रोगांचे प्रकार बघू. ठीक आहे, 3 प्रकार पडतात या ठिकाणी महत्वाचे. याच्यामध्ये काय पडते, प्रदेशनिष्ठ रोग. पहिला पॉईंट कव्हर केला. पहिला पॉईंट आपण पहिल्या याच्यात काय कव्हर केलेलं आहे, कालावधीनुसार बघितले. आता आपण सेकंड पॉईंट कव्हर करू. याच्यामध्ये काय, प्रसारानुसार रोगाचे प्रकार. याच्यामध्ये आपण 2 पॉईंट बघितले. ठीक आहे, याच्यामध्ये कोणते एक तीव्र रोग आणि दुसरं काय की जो लॉंग टाइम चालतो तो रोग. ठीक आहे, आणि याच्यामध्ये आपण 3 प्रकार आहे. ठीक आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं म्हणजे या ठिकाणी जम्बलिंग होणार नाही. तुम्हाला याच्यासाठी सांगितलेले मी. नेक्स्ट बघू. प्रसारानुसार रोगांचे प्रकार. याच्यामध्ये किती प्रकार पडतात, तर 3 प्रकार पडतात. ठीक आहे, याच्यामध्ये 3 प्रकार पडतात. याच्यामधला जो या 3 प्रकारामधला जो पहिला प्रकार आहे प्रदेशनिष्ठ रोग, म्हणजेच याला इंडेमिक डिसीज असे म्हणतात. इंडेमिक डिसीज कोणता आहे यावरती अनेकदा प्रश्न आलेला आहे. इंडेमिक, पेंडेमिक असे जे 3 याचे जे प्रकार पडतात, आणि इपिडेमिक, हे जे 3 प्रकार, इंडेमिक, पेंडेमिक आणि इपिडेमिक जे रोगाचे प्रकार आहे यावरती बऱ्याचदा आयोगाने सुद्धा प्रश्न विचारलेले आहे आणि सरळ सेवेमध्ये सुद्धा याच्यावरती डायरेक्ट प्रश्न येतात. ठीक आहे, हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की काही रोग विशिष्ट भागातच झाल्याचे आढळून येतात. या ठिकाणी हे सांगितलेलं आहे जे काही रोग आहे जनरली एखादा भागच कॅप्चर करतात की त्या भागामध्येच ते रोग आढळून येतात. जसं की समोर सांगितलेलंच आहे, काही विशिष्ट एखादा प्रदेश किंवा जनरली आपण बघितलं की जे पहाडावरचे रोग आहे, पहाडावरचे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण हे कमी आढळते आहे का रे. तशानुसार एखादा प्रदेश जर बघितला, समजा एखादं आपण जर सपोज एखादं उदाहरण घेतलं की एखादं समजा एरिया आहे आणि त्याच एरियामध्ये तेवढ्या रोगापुरता तो परिसर गाजला जातो, त्यालाच आपण काय म्हणतो, इंडेमिक डिसीज असे म्हणतो. ठीक आहे, काही विशिष्ट भागातच झाल्याचे ते आढळून येतात. या ठिकाणी लक्ष ठेवायचं. जे रोग विशिष्ट भागात काही लोकांना अचानकपणे झाल्याचे आढळून येते त्यांना प्रदेशनिष्ठ रोग म्हणतात. उदाहरणार्थ फायलेरियासिस हे लक्षात ठेवायचं. हे कनेक्ट नाही आहे, कनेक्टच आहे ते. उदाहरणार्थ म्हणजे फायलेरियासिस, यालाच काय म्हणतो आपण, हत्तीपाय. आपल्याला माहित आहे हत्तीपाय जनरली आहे ना हे केरळमधील 3 जिल्ह्यामध्ये आढळते. कोणते की एल्लापुझा, एर्नाकुलम आणि कोट्टायम. यावरती मागे सरळ प्रश्न आलेले होते, ते आपल्या कंबाईनला या ठिकाणी लक्ष ठेवायचं. कंबाईन हे जे आपली जे लेक्चर आहे ते कंबाईन सुद्धा कामात येतील आणि आपली जी सरळ सेवा आहे या दोन्ही ठिकाणी हे कामात येतील. या ठिकाणी लक्ष ठेवायचं तुम्हाला. काय म्हणतात तर आपण बघू याला. तर काय म्हणतात, फायलेरियासिस जो रोग आहे तो काय प्रदेशनिष्ठ, म्हणजेच याला काय म्हणतो आपण, इंडेमिक डिसीज असे म्हणतो. फायलेरियासिस काय, इंडेमिक जो डिसीज आहे तो फक्त केरळमधील समजा 3 जिल्ह्यामध्ये आढळून येतो. असंच नाही की फक्त त्याच भागामध्ये, काही आपले जे आणखीन हे समजा प्रश्न विचारला होता म्हणून या ठिकाणी टाकलं. उदाहरणार्थ सांगितलं तुम्हाला, एक उदाहरण समजून सांगण्यासाठी ते टाकलेलं आहे त्या ठिकाणी. एल्लापुझा, एर्नाकुलम आणि कोट्टायम हे काय, हे 3 जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात आढळून येतं. आता नेक्स्ट पॉईंट आपण या ठिकाणी कव्हर करू. ठीक आहे, आता व्यापक रोगालाच काय म्हणतात, इपिडेमिक डिसीज असे म्हणतो आपण. ठीक आहे, या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे की जे व्यापक रोग आहे, व्यापक रोगालाच काय म्हणतो आपण, इपिडेमिक रोग असे, इपिडेमिक डिसीज असे म्हणतो किंवा व्यापक रोग. या ठिकाणी हा दुसरा प्रकार आहे. ठीक आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. जे रोग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसाद्वारे मोठ्या प्रमाणात, कोणाद्वारे तर जे रोग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत पसरतात त्यांना व्यापक रोग म्हणतात. हे काय होते, एक माणसाद्वारे पसरले जातात किंवा प्राण्याद्वारे सुद्धा पसरले जातात आणि आपल्यावर सुद्धा आपल्या जे समजा हवेद्वारे किंवा पाण्याद्वारे किंवा संपर्कात, म्हणजे मानव ज्या ठिकाणी जाईल त्या संपर्काद्वारे सुद्धा. ठीक आहे, हे रोग पसरतात. तसेच याच्यामध्ये काय, याच्यामध्ये कोणकोणते रोग येतात तर समजा हे बघू आपण. याच्यामध्ये कोणकोणते रोग येतात, टायफॉइड, त्याच्यानंतर कॉलरा आणि क्षयरोग.
हे 3 रोग यामध्ये येतात. म्हणजे कसे, तर तुम्हाला इपिडेमिक जर तुम्हाला जर याचे जर उदाहरण विचारले या ठिकाणी तुम्ही हे सांगू शकता. या इपिडेमिक म्हणजेच काय, जे रोग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माणसावर मोठ्या प्रमाणात परिणाम करत असतात किंवा पसरतात त्यांना व्यापक रोग असे म्हणतात. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते याची स्थिती काय म्हणतात, त्याला इपिडेमिक म्हणतात. हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. इपिडेमिक याच्यामध्ये काय, टायफॉइड लक्षात ठेवायचं. इपिडेमिक मध्ये काय येते, टायफॉइड, कॉलरा आणि क्षयरोग. क्षयरोग तुम्हाला माहितीच असेल की तो एका ठिकाणी एका माणसाच्या थुंकीद्वारे किंवा त्याचे जे दवबिंदू असतात त्या ड्रॉपलेट्स म्हणतो आपण त्यांना, त्याच्या याच्यातून तो पसरण्याचं हे माध्यम आहे. म्हणजे एका ठिकाणाहून जर आपण एखाद्या जर व्यक्तीला जर आपण जर त्याच्या संपर्कात जर आलो आणि त्याच्यापासून आपल्याला सुद्धा डिसीज होऊ शकतो, त्याला हे काय म्हणतात, इपिडेमिक. ठीक आहे. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कोणता, सार्वदेशिक रोग म्हणजे पेंडेमिक डिसीज. सार्वदेशिक म्हणजे पेंडेमिक, हे या ठिकाणी लक्षात आहे. पेंडेमिक हा असा रोग आहे की तो सर्व देशामध्ये जनरली आपल्या पृथ्वीवरती जो आपली जी पृथ्वी आहे त्याच्यावरती ते आढळतात. त्याला आपण काय म्हणतो, पेंडेमिक डिसीज असे म्हणतो. जे रोग जगभर पसरले गेलेले आहेत त्यांना सार्वदेशिक रोग म्हणतात. हे या ठिकाणी लक्ष ठेवाय. जे रोग जगभर म्हणजे आपल्या जगातनी जगभर पसरले आहेत त्याला काय म्हणतो आपण, पसरले गेलेले आहेत त्यांना सार्वदेशिक रोग असे म्हणतात. हे या ठिकाणी लक्ष ठेवा. याच्यावरचं जर उदाहरण जर बघितलेलं आपण, एड्स हा रोग जनरली भारतातच नव्हे तर आफ्रिकेतच नव्हे तर जनरली सर्व देशामध्ये पसरलेला आहे आणि त्यावरती नियंत्रण WHO सुद्धा करण्याचं काम करते. ठीक आहे, या ठिकाणी लक्ष ठेवायचं. आणि नेक्स्ट आता रोगांच्या कारणावर आधारित रोगाचे प्रकार. आता आपण परत एकदा नेक्स्ट मागे जाऊ म्हणजे तुम्हाला लक्षात राहील आपण कुठपर्यंत बघितलेलं आहे. हे बघा, आपण इथे या ठिकाणी काय बघितलेलं आहे, कालावधीनुसार 2 प्रकार बघितले याचे. ठीक आहे, बघितले. आणि प्रसारानुसार सुद्धा याचे 3 प्रकार बघितले. आता रोगांच्या कारणावर आधारित रोगांचे प्रकार जे पडतात ते या ठिकाणी आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. रोगांच्या कारणावर आधारित रोगांचे प्रकार. रोगाच्या कारणावर म्हणजेच रोग ज्यामुळे होतो ते कारण होय. आता रोगाचं कारणानुसार जे प्रकार पडतात त्याला काय म्हणतो आपण, रोगाच्या कारणानुसार जे पडणारे प्रकार म्हणतो. पण कारण नेमके काय असतात, ठीक आहे. तर याच्यामुळे काय होते की ज्याच्यामुळे जो रोग आपल्याला झालाय त्याच्यानुसार सुद्धा कारण पडतात, कारणानुसार त्याचे प्रकार पडतात. ते या ठिकाणी बघू आपण. याच्यानुसार म्हणजे काय, तर पहिला जो प्रकार पडतो तो संक्रमक रोग म्हणजे इन्फेक्शियस डिसीज म्हणजेच काय, जे रोगजंतूमुळे होतात त्यांना संक्रमक रोग म्हणतात. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. जे रोगजंतूमुळे होतात त्यांना संक्रमक रोग असे म्हणतात. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. कशामुळे संक्रमक रोग कशामुळे होतात, रोगजंतूमुळे. त्यांनाच आपण काय म्हणतो, इन्फेक्शियस डिसीज असे म्हणतो. यांच्या संक्रमणावर ते कशाच्या संक्रमणावर अवलंबून असतात, रोगजंतूच्या. यांच्या संक्रमणावर अवलंबून याचे पुन्हा खालील 3 प्रकार पडतात. ते याचे जे रोगजंतूचे जे आहे समजा त्यांच्या जे संक्रमण आहे ते कशा पद्धतीचं आहे याच्यावर सुद्धा आणखी खाली 3 प्रकार पडतात. याच्यामध्ये कोणकोणते प्रकार पडतात, तर साथीचे रोग कोणते, हवामानातील विशिष्ट बदलामुळे दूषित. आपण बघतोच की ज्यावेळेस समजा एखाद्या वेळेस पूर किंवा एखाद्या वेळेस थंडी किंवा एखाद्या वेळेस संक्रमणाचा जो काळ असतो त्यावेळेस आपल्या हॉस्पिटलमध्ये खूप सारी गर्दी आपल्याला दिसते. तो त्याचाच एक पिरियड असतो की तो एखाद्या आपल्या बॉडीवरती इफेक्ट करते, ते जे परिणाम झालेले. एखाद्या समजा या ठिकाणी हिवाळा आहे आणि त्याच्यानंतर लगेच जर उन्हाळा, हा जो मधातला जो संक्रमणाचा जो काळ असतो या ठिकाणी जो संक्रमणाचा काळ असतो तो आपल्या शरीरावर खूप घातक परिणाम करत असतो. जनरली उन्हाळा आणि पावसाळा जो हा मधातला जो संक्रमणाचा याच्यामधला जो काळ असतो हा आपल्या शरीरासाठी खूप घातक असतो. आणि पावसाळा आणि हिवाळा जो याच्यामधला जो संक्रमणाचा काळ आहे तो सुद्धा आपल्यासाठी घातक असतो. म्हणजे होते काय की ह्या संक्रमणामध्ये काय आपले शरीर एकदम इम्बॅलन्स होऊन जाते. त्याच्यामध्ये पित्ताचं प्रमाण वाढणे तसेच नवीन रोगाला जन्म देणे ह्यामुळे हे होतात. ठीक आहे, यालाच काय म्हणू आपण, साथीचे रोग म्हणू. या संक्रमणामध्ये काय आणखीन 3 याच्यामध्ये काही प्रकार पडतात. ते 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार कोणते, साथीच्या प्रकारामध्ये याच्यात काय, हवामानातील विशिष्ट बदलामुळे दूषित पाण्यामुळे एकाच वेळी अनेकांना एकच रोग होतो
त्यास साथीचे रोग म्हणतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. साथीचे रोग कशाला म्हणतात, तर हवामानातील विशिष्ट बदलामुळे. कशामुळे, तर हवामानातील विशिष्ट बदलामुळे आणि दूषित पाण्यामुळे एकाच वेळी अनेकांना एकच रोग होतो, त्याला काय म्हणतात, साथीचे रोग असे म्हणतात, हे या ठिकाणी लक्ष ठेवायचं. उदाहरण जर विचारले याच्यामध्ये काय येते, कॉलरा येते, विषमज्वर येते, विषमज्वर, तिसरं म्हणजे हागवण आणि इन्फ्लुएन्झा, डोळे येणे, हे इत्यादी. आता जर तुम्ही बघितलं असेल की सर्वांची जनरली आपल्या वर्धेमध्ये जर बघितलं किंवा जनरली इकडे तिकडे 2-3 महिन्या 1-2 महिन्याच्या आधी गोष्ट आहे की डोळे येणे ही सर्वसामान्य बाब होती. ठीक आहे, डोळे येणे हे आपण बघितलं. मग डोळे येणे कशामध्ये मोडते, तर साथीच्या रोगामध्ये मोडते. कॉलरा कशामध्ये मोडतो, साथीच्या रोगामध्ये. विषमज्वर कशामध्ये मोडतो, साथीच्या रोगामध्ये. हागवण सुद्धा आणि इन्फ्लुएन्झा सुद्धा हे कशामध्ये मोडतात, साथीच्या रोगामध्ये. आता नेक्स्ट पॉईंट कव्हर करू आपण, संसर्गजन्य रोग म्हणजेच कम्युनिकेबल डिसीज. संसर्गजन्य म्हणजेच काय, कम्युनिकेबल. एकाच्या संपर्कात जर दुसरा जर आला तर त्या ठिकाणी काय होतो, संसर्गजन्य रोग होतो, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये काय, संसर्गजन्य म्हणजेच काय, या सततच्या सहवासाने रोग्याच्या शरीरातील रोगजंतूच्या हवेमार्फत निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होतो, अशा रोगांना संसर्गजन्य म्हणतात, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. काय, तर सततच्या सहवासाने, जो आपला सहवास आहे त्याला म्हणजे संपर्क म्हणतो, म्हणजे संसर्ग म्हणजेच कम्युनिकेबल, म्हणजे त्याच्या आपण संपर्कात येतो, त्या रोगाच्या शरीरातील रोगजंतूचा हवेमार्फत निरोगी व्यक्तीमध्ये, लक्षात ठेवायचं, जो रोगी आहे त्याच्या संपर्कात मध्ये जर आपण जर आलो तर त्याच्यावरचे जे जंतू आहे ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात, त्यामुळे जो आपल्याला डिसीज होतो किंवा होणारा प्रादुर्भाव होतो, अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. उदाहरणार्थ जर बघितलं तुम्ही तर क्षयरोग तर आहेच आपला. क्षयरोग कसा आहे, तर पसरणारा आहे, म्हणजेच कम्युनिकेबल डिसीज आहे, म्हणजे संसर्गजन्य रोग आहे, यामध्ये येतात. दुसरं म्हणजे इन्फ्लुएन्झा, हा सुद्धा काय कम्युनिकेबल डिसीज आहे. तिसरा याच्यातलाच प्रकार बघू आपण, संपर्कजन्य रोग म्हणजे कॉन्टॅजिनियस डिसीज. यामध्ये काय या ठिकाणी लक्षात ठेवायचं. तुम्ही जर याच्यामध्ये जर कन्फ्यूज झाले तर मी तुम्हाला कन्फ्युजन समोर याच्यामध्ये स्लाइडमध्ये तुम्हाला करून. संसर्गजन्य म्हणजेच आपण त्यांच्या काय होतं, हवेमार्फत जे समजा येतात, सततचा आपला जो सहवास आहे आणि त्याच्यामार्फत जो हवेमार्फत जे येतात त्याला काय म्हणू आपण, संसर्गजन्य रोग जंतू म्हणतो. ठीक आहे, आता नेक्स्ट याच्यामध्ये काय बघू आपण, संपर्कजन्य म्हणजे कॉन्टेजियस डिसीज मध्ये काय बघू, रोग्याच्या शरीरातील जंतूचा सततच्या संपर्कामुळे किंवा स्पर्शावाटे नजीकच्या सहवासातील निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होऊन त्यांना रोग होतो, अशा रोगाला संपर्कजन्य रोग म्हणतात. उदाहरणार्थ खरुज, इसब, गजकर्ण, नायटा, इथं नायटो झालं ते नायटा आहे, नायटा, कुष्ठरोग इत्यादी होते. काय ही जो आता मागचा जो आपण बघितला या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हे जनरली सारखेच दिसतात आपला संसर्गजन्य. याच्यामध्ये काय होते की होते काय, आपल्या हवेमार्फत जे किटाणू आहे ते आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात. आणि दुसरं म्हणजे काय की संपर्कजन्य, याच्यामध्ये काय होतं, जे त्यालाच आपण कॉन्टॅजियस म्हणतो, याच्यात तर आपला संपर्क सुद्धा येतो आणि आपण जे स्पर्श किंवा इतर काही आपले समजा हे होतात ज्याच्यामुळे की आपला रोग होऊ शकतो, त्या ठिकाणी हे काम करतात, त्याच्यामुळे प्रादुर्भाव होतो आपल्याला. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. काय सांगितलं, रोगाच्या शरीरातील जंतूचा सततच्या संपर्कामुळे, याच्यामध्ये संपर्क किंवा स्पर्शावाटे, हे या ठिकाणी लक्षात ठेवा, नजीकच्या सहवासातील निरोगी व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होऊन त्यांना रोग होतो, अशा रोगाला संपर्कजन्य रोग म्हणतात, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ काय सांगितलेलं आहे, खरुज, जे आपल्याला जे खरुज होते ते काय आहे माहिती आहे का, ती एकापासून दुसऱ्याला पसरते. जसेच की आपण समजा एखाद्याचं समजा टॉवेल आहे, टॉवेल जर त्याचं समजा त्याला जर खरूज झाली असेल, त्याचा जर टॉवेल जर आपण जर यूज केला, त्याचे किटाणू आपल्याला लागून आपल्याला सुद्धा खरूज होऊ शकते, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, दुसरं म्हणजे इसब सुद्धा त्याच प्रकारचा रोग आहे. त्याच्यानंतर गजकर्ण, त्याच्यानंतर नायटा, त्याच्यानंतर कुष्ठरोग हा सुद्धा संसर्गजन्य रोग आहे. कुष्ठरोगामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात, एक संसर्गजन्य, एक असंसर्गजन्य. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय स्टेज असतात, 1, 2, 3, ते एक स्टेज असते की त्याच्यामध्ये संपर्क होऊ शकतो माणसाला. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये काय आपण जे समजा दुसऱ्यांचे जे टॉवेल हे ते आहे समजा ते जनरली वापरणं टाळावे या ठिकाणी, आणि दुसऱ्याचे कपडे, टॉवेल्स, तसेच त्यांचे जे वस्तू आहे समजा ते वापरणं टाळावे, आणि वापरायचं जर असलं ते गरम पाण्यामध्ये धुवून समजा आपण वापरू शकतो. त्याच्यामुळे काय होतं, जे संपर्कजन्य जे रोग आहे ते या ठिकाणी फैलण्याचं प्रमाण कमी होतं. ठीक आहे, आता याच्यामधलाच दुसरा प्रकार बघू आपण. दुसरा प्रकार कशाला,
हा, आता याच्यामधलं पहा, याच्यामध्ये आपण रोगाच्या कारणावर आधारित प्रकार बघत होतो आहे का नाही. हा तिसरा प्रकार आहे. या तिसरा प्रकार म्हणजे संक्रमक रोग. याच्यामध्ये आपण जे 3 प्रकार बघितले, आता संक्रमक रोगानंतर जो दुसरा प्रकार आहे म्हणजे रोगाच्या कारणानुसार, तो आपण या ठिकाणी कव्हर करणार आहे. ठीक आहे. संक्रमक, ब म्हणजे संक्रमक रोग. ठीक आहे, त्यालाच बी म्हणू आपण. नॉन इन्फेक्शियस डिसीज. नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजेच काय आपण या ठिकाणी बघू, ज्या रोगात कुठल्याही रोगजंतूचा समावेश होत नसून. या ठिकाणी हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे, ज्या रोगात कुठल्याही रोगजंतूचा, महत्वाचं म्हणजे काय, समावेश होत नसून शरीरातील अंतर्गत, या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे, कुठल्याही रोगजंतूचा समावेश होत नसून. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, होतो का रोगजंतूचा, नाही, या ठिकाणी समावेश होत नसून ते शरीरातील अंतर्गत असंक्रमक कारणामुळे होतात. कशामुळे होतात, तर शरीरात असंक्रमणात्मक जे कार्य असतात, जे आपल्या शरीरात जे बिघाड होतात. जनरली जर बघितलं आपल्या शरीरात हृदयाचे ठोके वाढणे किंवा बीपी हाय जाणे किंवा लो होणे, तसेच हृदयावर ताण येणे किंवा आपल्या पोटामध्ये जे समजा मळमळ होणे किंवा आपले काय म्हणतात ते अपचन होणे, हे काय आहे ते अंतर्गत कारणामुळे आहे ते. ठीक आहे, होणारे असे रोग आहे. यांना काय म्हणते, असंक्रमक रोग असे म्हणतात. काय म्हणतो आपला असंक्रमक रोग. तुम्ही असंही जनरली थिंकिंग लावून आपण लक्षात ठेवू शकतो की हा, असंक्रमक रोग असे असू शकतात, तसं असू शकतं. ठीक आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचे. हे रोग पसरत नाहीत जनरली. बरोबर आहे की समजा मला जर हार्ट अटॅक आला किंवा हार्टवर माझे दबाव किंवा माझे ब्लड प्रेशर वाढलं की लगेच मी तुमच्या संपर्कात आलो आणि तुम्हाला होईल असंच नाही आहे ते, आहे की नाही. ते कसे आहे मग, असंपर्कजन्य रोग आहे. ठीक आहे, या ठिकाणी असंक्रमक, त्यालाच काय म्हणतो आपण, नॉन इन्फेक्शियस डिसीज. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. हे रोग पसरत नाही, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पसरत नाही. उदाहरणार्थ अनुवांशिक रोग. याच्यामध्ये जे अनुवांशिक रोग आहे की जनरली एखाद्या घरामध्ये रातंधळेपणा असेल, जे आपण त्याला ब्लाइंडनेस म्हणतो. ठीक आहे, नाईट ब्लाइंडनेस. तर त्याला काय होते की त्याचे जो पिढी जात समजा म्हणजे मुलीच्या मुलाला, त्याच्या मुलीच्या मुलाला, असे जे आहे ती पिढी जात होत राहते, त्याला काय म्हणतो आपण, अनुवांशिक रोग म्हणतो. त्याच्यानंतर ते काय म्हणते, एक आपल्या गुजरातीमध्ये पण काही असे गुजराती डिसीज म्हणून आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते अनुवांशिक रोग येते. दुसरं म्हणजे उतीचा हास. उतीचा हास म्हणजे जे आपलं उतीचा हास जो आहे ते सुद्धा हे म्हणजे असंक्रामक रोगामध्ये येते. त्याच्यानंतर रातंधळेपणा, कर्करोग, मधुमेह, हे सुद्धा जनरली काय असंसर्गजन्य रोग आहे. एखाद्याला मधुमेह झाला किंवा कर्करोग झाला तर आपण त्याच्या संपर्कात किंवा त्याच्या स्पर्शावाटे समजा तो आपल्याला होईल का अशी आपल्याला भीती असते. ते या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ते आपल्याला संपर्कावाटे किंवा स्पर्शावाटे किंवा आपल्या जे कॉन्टॅक्ट आहे त्याच्यामुळे ते आपल्याला होत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात, असंपर्कजन्य रोग असे म्हणतात. असंक्रमक किंवा संपर्कजन्य किंवा नॉन इन्फेक्शियस डिसीज असे म्हणतो आपण. या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट या ठिकाणी कव्हर करू. आता रोगजंतूच्या प्रकारानुसार रोगांचे प्रकार या ठिकाणी लक्षात ठेवायचं. जे रोगजंतू आहे, रोगजंतूच्या प्रकारानुसार रोगाचे प्रकार तसे पाहता. आता रोगजंतू जे आपण समजा मागच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केले, बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, हे याच ठिकाणी पॉईंट सांगितलेला आहे. ते काय सांगितलेलं आहे बघू आपण. रोगजंतूच्या प्रकारानुसार रोगाचे प्रकार तसे पाहता रोग पसरवण्याची पद्धती. काय काय सांगितलं याच्यामध्ये, रोग पसरवण्याची पद्धती, रोगजंतूची पेशी रचना व पोषण यावर रोगजंतू खालील विभागात विभागले गेलेले आहे. कोणकोणत्या याच्यानुसार त्याची पद्धती पडतात, तर ह्याची रोग पसरवण्याची पद्धती, रोगजंतूची पेशी रचना आपण बघितलेच. जीवाणू कसा असतो, एक पेशी असतो, आहे की नाही. अमिबा सदृश असतो, म्हणजे अमिबा सारखा असतो, एक पेशी असतो, त्याची पेशी भित्तिका असते, त्याला त्याच्यामध्ये पेशीरस असतो. हे आपण त्या ठिकाणी मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं. तुम्ही मागचं लेक्चर हे झाल्यानंतर एकदा रिवाईज करा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल आणि त्याची लिंक सुद्धा लागेल. त्याच्यावरचे येणारे जे प्रश्न आहे ते तुम्हाला व्यवस्थितरित्या टॅकल करता येईल. या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आपल्या लेक्चरची तेच एक हे आहे की आपल्या सर्वात म्हणजे आपण परीक्षा ओरिएंटेड जो पार्ट आहे तो आपण या ठिकाणी कव्हर करत आहे. महत्त्वाचे म्हणजे तसे पाहता याच्यामध्ये काय पद्धती सांगितली, रोगजंतूची पेशी रचना व पोषण यावर रोगजंतूची खालील विभागात विभागलेले आहे. कोणत्या याच्यानुसार पद्धती, रोगजंतूची पेशी रचना व त्याची पोषण यानुसार त्याची विभागणी केलेली आहे. पहिला प्रकार कोणतो, जीवाणूच तुम्हाला सांगितलेलं आहे. जीवाणू हे जनरली काय असतात, विषाणूपेक्षा कसे असतात, मोठे असतात. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं. आणि विषाणू जीवाणूपेक्षा काय असतात, लहान असतात. या ठिकाणी सांगितलं. जीवाणूचा जो सर्वात जास्त प्रसार कशामार्फत होतो, तर हवेमार्फत. तुम्ही त्या ठिकाणी काल बघितलेले आणि त्याचे आपण प्रकार सुद्धा बघितलेले. प्रकारामध्ये त्याचे होणारे डिसीज आणि त्याच्यानुसार
जो सर्वात मोठा डिसीज आपण बघितला कोरोना व्हायरस, तो कशामुळे ते त्या ठिकाणी बघितलं. त्याच्यानंतर उदाहरण आणखीन जर सांगायचं झालं तर आपण जे बघितलं समजा TB ट्युबरक्युलोसिस ते सुद्धा बघितलं. त्याच्यानंतर दुसरा प्रकार